खासदार साहेबांनी त्यांनी काय सुविधा पाठवली पानबुडीवरून? त्यांनी 1 तास घेतलाय. तुम्ही खासदार साहेबांना पाठवता, आमदार साहेबांना पाठवता, त्यांनी 1 तास घेतला. टंट करा बोलवलं. नाही खासदार साहेब आले, त्यांना काय केलं? त्यांनी काम काय केलं? फोटो काढता का त्यांचे? खासदार साहेबांनी काय काय केलं? आमदार साहेबांनी काय केलं? आणि त्या बायला काय अटॅक आलाय? खाल्ला करताय काय तुम्ही? अधिकारी काय करताय? जेवण करताय सावली? खासदार साहेबांचं संरक्षण तुम्हाला सावली केली. हा बोला, ओरडत नाही. चालू आहे. काय कारण दिली? आपली बोट चालू नाही तिकडे आले, त्यांनी खासदार साहेब आणि खासदार साहेबांचा बॉडीगार्ड आणि त्यांचे बोटवाले 2 माणसं तिकडे आले. तिकडे आल्यानंतर त्यांनी भाषण करायला सत्कार करायचा. आमदार साहेबांना कुणी केलं नाही, पण ती काय म्हणले? भाषण केलं, खासदार नाही भाषण केलं. नाही मॅडम, हो दादा, तुम्ही आता आरडाओरडा करून काय होणार आहे का? तुम्ही पानबुड्या का बोलला? ही पानबुडे आल्यात. तुम्ही जेवण करता, तुम्हाला बसायला टाकलं पुढच्या सावली करू नका. ह्या लोकांचं काय करायचं? थांबवून मारायचं काय नाही. हा टेंट आहे ना, हा टेंट माझा नाहीये, तुमचा नाही. तुमचा नाही. तुम्ही गुन्हेगाराच्या रूपात आम्हाला बघत असाल ना तर हे चुकीचं आहे. तुमचं नाही. हा टेंट जो आहे ना साहेब, हा टेंट का बोलू? हो सर, का बोलू? तुम्ही मैदानच्या किनाऱ्यावर घेताय का? पानबुडे का बोलवलं? पानबुडे का बोलवलं? तुम्ही एक काम करा, ह्यांना घेऊन जावा आतमध्ये, काय करतं ते बघा. मला अजिबात बोल द्यायचा नाही. आज मी देत नाही, थांबा थोडा वेळ जावा, ह्यांना घेऊन जावा. आज बेस नाही, तुम्हाला नेतो मी. चला, दोष नाही म्हणजे काय? लोक नाराज होते. बऱ्याच लोक किती गेले माघारी माहिती का? 200 लोक माघारी गेले. खासदार तिकडे आले, त्यांनी मदत जाहीर केली. सर येऊ द्या, खासदार साहेब आले आमचे, त्यांनी तिकडे आले. मैदानला काहीतरी मदत जाहीर केली. मदत जाहीर केली नाही, काय नाही. आले फक्त मी अहो काय झालं झालं बोट कशासाठी आले? काहीच नाही. बसून देऊ नका ना, त्यांना परवानगी देऊ नका. तुमची पॉवर आहे, तुम्ही पॉवर वापरा तुमची. त्यांना बसून देऊ सांगा. तुमचं संबंध नाही म्हणजे. बोट कशासाठी आली? बोट आली वाचवायसाठी लोक. खासदार साहेबाला त्याकडून त्याकडून नेलं तुम्ही. कसं काय नेलं? अजिबात नाही. काय करायचं तुम्ही खासदार साहेबांना आम्ही तुमच्या पाया पडायला तयार आहे. आम्ही तुमच्या पाया पडायला तयार आहे. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती, आमचा आवाज तेवढा आहे मॅडम. हात जोडून विनंती, आमचा आवाज तेवढा आहे. काय करत नाही तुम्ही? काळजी आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही गेलो का तिथून बोलू? खासदारांना त्यांना जर फिरवलं त्यांना का तुम्ही फिरवून देताय? फोन करा तुम्ही. खासदारला बोट तुम्ही दिली. खासदारांना हो सर सर चला म्हणा. वाईट बोललो का? वाईट बोलला का नाही? मी सर वाईट बोललो का? सुट्टीच्या पदाच्या बोलायचं. आम्ही कशासाठी देऊ? बोट कशासाठी आलती? हो चला बाहेर चला. तुम्ही सगळ्यांना बोलवताना ऐका मला. एकतर एकाने बोलायचं नाही तर बोलायचं नाही. मी रिकामा नाही. मला पण स्टंट करताय तुम्हाला. मोबाईल घ्या, मोबाईल घ्या. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल संध्याकाळी 6 वाजता बोट उलटली. त्यामध्ये 7 प्रवासी प्रवास
प्रवास करत होते. त्यातले 6 जण बुडाले आणि 1 जण सुखरूप बाहेर आला आणि तेव्हापासून सुरू झालेलं बचाव कार्य जे आहे ते अद्यापपर्यंत सुरू आहे. काल संध्याकाळी 6 वाजता बोट उलटल्यानंतर काही वेळातच जे आहे ते बचाव कार्य सुरू झालं. रात्री 9 वाजता हे बचाव कार्य बंद झालं, परंतु पुन्हा एकदा सकाळी 7 वाजल्यापासून स्थानिक मच्छीमार असतील, स्थानिक नागरिक असतील, यासोबतच NDRFचं पथक असेल यांच्या सहाय्यानं जे आहे ती शोध मोहीम जे बुडालेले आहेत त्यांची सुरू आहे. जवळपास 22 तास उलटून गेले तरी बुडाल्यांचा शोध न लागल्यामुळं नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झाले. लवकरात लवकर जे आहे ते बचाव कार्य संपवावं अशी जी आहे ती मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून केली गेली. त्यानंतर जवळपास 22 तास उलटले, वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. आता सध्या परिस्थितीमध्ये 22 तास उलटले तरी बचाव कार्य संपलं नसल्यामुळं जी आहे ती नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या सकाळी या ठिकाणी आले. त्यानंतर ते इंदापूर तालुक्यातून पलीकडे सोलापूर जिल्ह्यात बोटीच्या साहाय्याने गेले. त्यांनी बोटीच्या ठिकाणी पाहणी देखील केली. त्यावरती मात्र नागरिकांनी जे आहे किंवा स्थानिकांनी ज्याने तो आक्षेप घेतला, जी बोट आहे ती शोधकार्यासाठी वापरावी ना की खासदारांसाठी. खरं तर खासदार जेव्हा पलीकडे गेले, सोलापूर जिल्ह्यातल्या कुगाव येथे नागरिक होते, त्यांच्याशी संवाद साधला, ते अनेकांना रुचलं नाही आणि त्यानंतर जे स्थानिक आहेत ते आक्रमक झाले. जवळपास 22 तासानंतर देखील शोध लागला नसल्याचं जे आहे ते स्थानिकांची खंत आहे. लवकरात लवकर शोध लावावा आणि बचाव कार्य संपवावं अशी स्थानिक मागणी करते. वाटलंच तर अधिकचं मनुष्यबळ वापरावं, परंतु हे शोधकार्य लवकरात लवकर संपवावं अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.